पाणी पार्किंगला आलो तर जाऊन मला गाडी बिडी काढायचं बघू. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज जातोय मी कुठे जात नाही, आज घरीच थांबतोय. तर का ते तुम्हाला दाखवतो मी. तर हे बघा पाणी आलं इथं माझ्या पूर्ण. हा तिकडे हायवे आहे आणि इथं पूर्ण गाडी टाकी भरले आणि इथं हा पूर्ण गाडी पाणी पार्किंगला आले तर जाऊन मला गाडी बिडी काढायचं तर बघू पाणी कुठपर्यंत भरतोय तुम्हाला दाखवतो. तर हे बघा पूर्ण नाही म्हटलं तरी 20-25 फूट आहे आणि तर सगळं पाणी येऊन आतमध्ये आलंय आणि इथं पत्र पार्किंगला झालं. मला पार्किंग पाणी नव्हतं, आता पार्किंगला पाणी चढतं. तर आता गाडी पार्किंगमधून बाहेर काढले आणि विषय काय की माझी जेव्हा पूर आला होता तेव्हा हा पूर्ण फर्स्ट फ्लोअर हा पूर्ण पार्किंग करून फर्स्ट फ्लोअरला पाणी गेलं होतं. तर आय होप आता तसं नको होऊ दे. बघूया पाणी भरलं इकडे तर पूर्ण वाट आहे सर्वांची. इकडे पाणी ते बघा इथं रोडवरती पण पाणी आलंय. पाऊस थांबायला नावच येत नाही काय. तर आपली गाडी तिथे पार्क केली ते बघा. इकडे का पार्क केली कारण की इकडे जरा मोठं आहे, म्हणजे हाईटला जास्त आहे, तिकडे खाली खोल असल्यामुळे तिथं पहिलं पाणी भरतं. तर सर्वजण गाड्या आपल्या वरती पार्क करते बघा. गाड्यांची किती गर्दी आली बघा. अजून तसंच गाड्या पुढे पण आहेत आणि जातो आता घरी. बघूया कुठपर्यंत पाणी भरले. अजून डेंजर आहे, खरंच डेंजर आहे. असं जर पाऊस पडत राहिला तर मला वाटत नाही रात्रभर काय आता दुपारी सगळं पाणी भरेल. पण आय होप पाणी बिणी काय नको भरू दे, कारण की ह्याच्या आधी पण पूर येऊन गेला. खूप लोकांना त्रास झाला त्याचा. तर गाडी आहे चिपळूणची वाशिष्ठी नदी, भादुशेवरची. आणि या वाशिष्ठी नदीला पण एवढं पाणी भरलंय बघा. 100% पाणी वाढणार. सगळ्या गाड्या बिड्या पण सगळं बंद केले ते बघा. आय थिंक पुढे रस्ता इथं बंद आहे सर म्हणून. तर आता सूरजचा फोन आला होता मला. सूरज बोलला की गाडी माझ्या इथे लाव, तर जाऊया तर सूरजच्या इथे. आता आलं सूरजच्या पार्किंगच्या इथे. सूरजच्या पार्किंगच्या इथे आपली गाडी ठेवायची आणि सूरज मला परत सोडेल तिकडे आणि तो येईल. बघू आता की मगाशी पाणी केवढं होतं ते मला माहिती आहे पार्किंगमध्ये. आता गेल्यावरती बघूया पाणी केवढं झालंय, मग आपल्याला समजेल की पाणी वाढतंय की नाही वाढतंय, की पाणी ओसरतंय. ते बघू आता पुढे तिथे गेल्यावर समजेल गाडीच्या इथे. काय गाडी चालू का भादुशेरला पाणी आलंय. फुल आलंय फुल. मला वाटतं तासभर असं झालं तर 100% पाणी येणार. माझ्या घरात ना माझ्या पार्किंगला पाणी भरलंय. भादुशेर नाका या आणि बघा जिकडे तिकडे गाड्यांनी सर्वांनी पार्किंग केले का, तर त्यांच्या घरी पाणी पिणे जाईल. सेफ्टी पहिली, गाडी महत्वाची. हायवे पण आय थिंक बंद आहे, बंद केले ते हायवे. तिकडे हायवेला गाड्या पार्किंग केलेल्या आहेत. रस्त्यात बघा, रस्त्यात खड्डे बघा तिथे. तिकडे माणसं सर्व माणसं बघायला पाणी किती भरले, काय किती भरले. लोकांना मजा वाटते घ्यायला. आणि ज्यांच्या घरी पाणी आजच्या गावात फक्त जो बंद पडला मग सांगतोय काय. आणि हा आहे आमचा एरिया. तो नदीचं पाणी इकडं आला आहे आणि इकडूनच तो पाणी पलीकडे जातो, ह्या ब्रिजच्या पलीकडे. ह्या ब्रिजच्या पलीकडे आता डेंजर विषय आहे. तिथून पाणी हा खालच्या साईडला तिकडे पलीकडे जातो. तो पाणी तुम्हाला दाखवतो तिकडे किती पाणी भरलंय. कसं वाटतंय म्हणजे काय आनंदाचा आहे. अंकुशच्या पार्किंगच्या इथं पाणी गेला. पाणी याच्यामध्ये इंजिनला पाणी लागलं की चांगला विषय नाही लागत. अंकुश ड्रायव्हर आहे मी. अच्छा गावात अंकुश. मगाशी इथून बाहेर पडलो तेव्हा पाणी काय नव्हतं आणि आता बघा, म्हणजे क्षणात काय होतं काय नव्हतं झालं. मगाशी पाणी नव्हतं बाबा. इथून गाडी काढली होती काय ते बघा. ढोपरापर्यंत पाणी आलं, ढोपरापर्यंत. हा
काय नाही 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 ना. जर पाऊस कंटिन्यू पडला तर येईल. आलो आलो वरती आलो. झोपरावर पाणी. तू लोकांना वाचवले आलीस की लोक तुला वाचवतील. कशी का नदी भाई. मला इथनं जाऊन फक्त 10 ते 15 मिनिटं झाले असतील. 10 ते 15 मिनिटात पाऊस पाणी बघा. काय बोलताय. जाशील वाहून. पार्किंग पण असं वाटतं की नदी आहे बघा. पार्किंगला पण नदीचं स्वरूप. पहिल्या पायरीवरती पाणी आलंय. पांड्या हे बघा. अरे पाणी भरले नदी नाही आहे. मजा करताय तुम्ही. हो बघितलं. ओय घाबरलात घाबरलात. ये खाली. भीती वाटते पाय टाकायला. काय बघा मागाशी पाणी केवढं होतं ना आता केवढं बघा. ते रेल्वेच्या ब्रिजला पाणी अक्षरशः लागायला आले. रेल्वेच्या ब्रिजला तो समोर त्याचं रेल्वेच्या ब्रिज आहे आणि तिथे आता पाणी लागायला आलंय. मिनिटाला पाणी वाढते मिनिटाला. तो अंड्या तू घरी जा आणि घरी बस. बाहेर नको पडू. गायचा बहादूरशेख आहे. बहादूरशेख नाका. तो पाणी आहे बघा एवढं आहे. सध्या तरी एवढं आहे. पण मला वाटतंय पाऊस थांबला पाहिजे तेव्हा. बाकी काय नको. सध्या तरी चिपळूणकरांची एकच अपेक्षा आहे की पाऊस थांबला पाहिजे बस. सध्या चिपळूणमध्ये पाणी भरलं त्याचं अजून एक उदाहरण म्हणजे हा जिप्सी कॉर्नर चिपळूणचा. तिथं सध्या तरी पाणी कमरेवर एवढं आहे. आणि हे जे चिपळूण नगर परिषदेचे माणसं आहेत इथं संरक्षणासाठी उभे आहेत आणि तिकडनं चिपळूण नगर परिषदेची बोट पण आणतात. तर जे माणसं अडकले त्यांच्यासाठी ये जा करण्यासाठी त्यांना वाचण्यासाठी. तर असा विषय आहे. आता चिपळूणमध्ये हाहाकार झाले पाण्याचा. आणि अजून पुढे बघू कुठे पाणी भरलं. तर चिपळूणमधलं अजून एक ठिकाण म्हणजे चिपळूण बस डेपोची इथं पण पाणी भरलंय. आणि हो माणसं पण सगळे बसतात इथे. तसं अजून इकडं बस वगैरे चालू आहेत थोडेफार. म्हणजे मेन बस वगैरे सोडतात. लोकलच्या बस सगळ्या बंद आहेत कारण की तिकडे बहादूर साईडला पण पाणी भरलंय. आणि हे बघा हे नगरपालिकेची माणसं आहेत इथं सेफ्टीसाठी. म्हणजे अतिरिक्त वाहनं जे फुकट गाडी फिरत आहेत त्यांच्यासाठी बंद आहे सगळं. तर काय आता आलो घरी म्हणजे येऊन तरी 15-20 मिनिटं झाले. जास्त झाले असतील. आणि पाऊस थांबला आहे. देवाच्या नशिबाने देवाच्या कृपेने पाऊस थांबला आहे. आणि पाणी तरी हा आहे तेवढंच आहे. आपल्या पार्किंगला बघू. पार्किंगला पाणी थोडं कमी झालं असं वाटतंय. पाणी खूप होतं पार्किंगला आता. तर हे बघा पाणी पूर्ण ओसरलं. बरं झालं. तर बघा मगाशी इथं पण पाणी होतं खूप असं. हे बघा पाण्याची लेवल आहे. एवढं पाणी होतं. ही लेवल होती पाण्याची अशी. आता पाणी ओसरलं आहे.